लाटांच्या आवाजाने पहाटे सर्वांनाच लवकर जाग आली. खरं तर आदल्या दिवशी समुद्रात खेळल्यामुळे आणि त्याआधीच्या प्रवासामुळे रात्री दमून झोप कधी लागली हे समजलंच नव्हतं. आज कॉलेजच्या ट्रिपचा तिसरा दिवस म्हणजे शेवटचा दिवस. सकाळी हरिहरेश्वरच्या समुद्रावर फेरफटका मारून नाश्ता करून ऊन पडायच्या आधी रायगडाला जायचं होतं. ठरल्याप्रमाणे सगळेच लवकर आवरून बाहेर पडले. समुद्रकिनाऱ्यावर भटकंती करून फोटो काढून पटकन नाश्ता उरकला आणि रायगडच्या दिशेने कूच केली. गाडीत बसल्यावर विभाग प्रमुख आणि आणखीन एका प्राध्यापकाने आम्ही रोपवेने जाणार असं जाहीर केलं. तर दुसऱ्या प्राध्यापक मॅडम व सरांनी सर्व 30 मुलामुलींना पायवाटेने रायगडावर घेऊन जायची जबाबदारी घेतली. ज्योत्स्ना थोडीशी अस्वस्थ होती, कारण तिला मळमळत होतं. सरांनी पुढील गोष्टीचा अंदाज घेऊन बॅगेतील लिंबू काढून पाण्याच्या बाटलीत अर्धा लिंबू पिळला आणि रायगडाला पोहोचेपर्यंत तिला ही बाटली रिकामी करायला सांगितलं. 60-65 किलोमीटरच्या प्रवासानंतर गाडी रायगडला पोहोचली. तोपर्यंत हे लिंबू पाणी पिऊन झालं होतं. दोन्ही सिनियर सर रोपवेकडे पोचले आणि बाकी सगळे रायगडाच्या पायथ्याला उभे राहिले. सरांनी सगळ्यांना सूचना दिल्या. तशी ज्योत्स्नाची कुरबुर सुरू झाली. इतक्यात आणखीन एका मुलीने तिच्या सुरात सूर मिळवला. सर लगेच सावध झाले. त्यांनी बाकीच्या मुलांना मॅडमबरोबर पुढे जायला सांगितलं आणि ते त्या दोघींशी बोलत बोलत इथेच थांबले. खरं तर त्यांना गाडीत सोडून रायगडावर जायचा धोका ते पत्करू इच्छित नव्हते. तिथं थांबण्यात काय अडचण येऊ शकते हे समजावून सांगत सर म्हणाले, त्याऐवजी हळूहळू तुम्ही आमच्याबरोबर किल्ला चढायला सुरू करा. जर शक्य नाही झालं तर पुढचा निर्णय घेऊ. हो नाही करत दोघी तयार झाल्या. सरांची अडचण त्यांनाही समजत होती. तिघेही रायगड चढू लागले. बाकीची मुले मुली बरेच पुढे गेली होती. सुरुवातीला पायऱ्या चढताना फारसा त्रास झाला नाही. त्यावेळी सर पूर्वीच्या ट्रिपमधले काही अनुभव सांगत होते, तसेच रायगडाची माहिती देत होते. त्या दोघींच्या मनातली भीतीचा विचार कमी व्हावा हा त्यामागचा उद्देश. थोडा वेळ गेल्यानंतर पायऱ्या संपल्या आणि पायवाट लागली. दोघी पुन्हा घाबरू लागल्या. सर म्हणाले, 5 मिनिटे इथे बसा, विश्रांती घ्या, मग आपण जाऊ. दोघी बसल्या, पण सर मात्र उभेच राहिले. आता मुलींना कसं तरी वाटू लागलं. 5 मिनिटाच्या आतच त्या उठल्या आणि पुन्हा चालू लागल्या. सरांनी हिरकणी बुरुजाचा विषय काढला. बोलत बोलत गड चढणं सुरू होतं. सरांनी पुन्हा एकदा थांबून त्यांना बसण्यास सांगितलं, पण स्वतः मात्र उभेच राहिले. मुलींनी सरांच्या मनातला हेतू ओळखला. आता मात्र लवकरच त्या उठून चालू लागल्या. न बोलताच कृतीने सर त्यांना प्रोत्साहन देत होते आणि थोड्या वेळात गडाचं बांधकाम दिसू लागलं आणि पुढच्या वळणावर दरवाजाही दिसला. सर्वांनी ब्रेक घेतला. ज्योत्स्नाची पुन्हा कुरबुर सुरू झाली. सर, आम्ही इथंच थांबतो, तुम्ही जावा. तर सरांनी त्या दरवाजाकडे हात दाखवून म्हटलं, हवं तर आणखीन थोडं थांबू, पण पुढं जायचं. तो दरवाजा दिसतोय, तिथेच किल्ला आहे. थोड्या वेळाने दोघी सरांबरोबर निघाल्या. दरवाजाजवळ आल्यावर दोघींचा उत्साह वाढला. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. दरवाजा ओलांडला. पुढे पुन्हा चढण होती. किल्ल्याच्या दुसऱ्या कोणत्याच खाणाखुणा नव्हत्या. दोघी प्रश्नार्थक चेहऱ्याने सरांकडे पाहू लागल्या. सर शांतपणे म्हणाले, आता आपण निम्म अंतर पूर्ण केलं आहे. आता इतकंच किंवा याहून कमी अंतर आपल्याला जायचं आहे. सर, तुम्ही आमच्याशी खोटं का बोलला? ज्योत्स्ना म्हणाली.
काहीही असो, हा गडाचा दरवाजा आहे. आपण किल्ल्यात प्रवेश केला आहे. आता किल्ल्याच्या मुख्य भागापर्यंत जावं लागेल. दोघी पण निरुत्तर झाल्या. सर म्हणाले, आता तुम्हीच ठरवा. इथून पुढं जायचं, इथंच राहायचं की परत फिरायचं ते. ती हिरकणी दरवाजा बंद असताना अंधारात काट्याकुट्याची पर्वा न करता हा डोंगर रात्री उतरून गेली. तिची एक चूक तिचा जीव घेऊ शकली असती. पण तुमचं काय? दिवसाचा उजेड, नाश्ता केलाय, सरळ पायवाट, जपून घेऊन जाणारी माणसं बरोबर असताना गड अर्ध्यावर सोडलात तर तुमचं किती कौतुक करावं. काय करायचं हे तुम्हीच ठरवा. बाकीच्या मुलांमुलींसाठी आता मला पुढे जावे लागेल. असं म्हणत सरांनी चालायला सुरुवात केली. दोघीही क्षणभर गोंधळल्या, पण सरांनी केलेला प्रयोग त्यांच्या लक्षात आला आणि सरांच्या मागोमाग त्याही गड चढू लागल्या.